हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? सगळ्या ठीकच असेल तर आज आपण बनवणार आहे पालकपुरी। तर त्यासाठी मी इथे 1 पाव पालक छान स्वच्छ धुवून घेतली, आता मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेते आहे। आणि त्याचबरोबर इथे कोथिंबीर आणि 4 हिरवी मिरची आणि 15-16 मी इथे लसण घेतले आहे, याची छान स्मूथ पेस्ट करून घ्यायची। आता त्याचबरोबर मी इथे 5 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धा वाटी त्यामध्ये मी इथे बेसन घालते आहे। आणि त्याचबरोबर मी इथे 5-6 चम्मच पांढरे तीळ घातले आहे। आता मी याच्यामध्ये 1 चम्मच जिरं घातलं आहे, 2.5 चम्मच मी इथे तिखट घातलं आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। 2 चम्मच मी इथे मीठ घातलं आहे, अर्धा चम्मच हळद आणि 1 चम्मच मी धनेपूड घातली आहे। आता 1.5 चम्मचच्या जवळपास मी इथे ओवा घालते आहे। ओव्याने आणि कस्तुरी मेथीने छान याला चव येते। आता इथे मी 1 चम्मच कस्तुरी मेथी क्रश करून घालते आहे। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि जे पालकचं वाटण होतं त्याच वाटणाने छान घट्टसर पीठ मळून घ्यायचं, म्हणजे आपली पुरी ऑइली होणार नाही। छान घट्ट पीठ मळायचं। आता तुम्ही बघू शकता आपलं पीठ एकदम घट्ट असं रेडी आहे। आता याच्या छान पुऱ्या लाटून घ्यायच्या। तर मी इथे एक गोळा घेतला आहे छोटा आणि तो छान लाटून घ्यायचा आणि एकीकडे तेल गरम करत ठेवायचं कढईमध्ये। आता तुम्ही बघू शकता पुरी पण रेडी आहे आणि तेल पण रेडी आहे। आता याच्यामध्ये मी पुरी सोडली आहे आणि तुम्ही बघू शकता छान फुगली आहे आपली पुरी आणि कलरही खूप छान आला आहे आणि छान सोनेरी रंग येतपर्यंत छान पुरी तळून घ्यायची। आता मी तुम्हाला दुसरी पण एक पुरी तळून दाखवते। आता तुम्ही बघू शकता बेसनामुळे ना छान पुरी क्रिस्पी होते आणि लवकर ती नरम पडत नाही, त्याच्यामुळे बेसन घालायला विसरू नका। याच प्रकारे तुम्ही पुऱ्या केल्या तर तुमच्या पुऱ्या एकदम परफेक्ट होऊन रेडी होईल। तुम्ही बघू शकता पुऱ्या कलरही छान आला आहे, क्रिस्पी पण झाल्या आणि छान फुगल्या पण आहे। तर याच प्रकारे तुम्ही पुऱ्या बनवून घ्या। त्यासोबत मी इथे शेंगदाण्याची चटणी बनवते आहे। तर शेंगदाणे आणि लाल मिरची मी इथे भाजून घेतली होती। त्याचबरोबर मी इथे लसणाच्या पाकळ्या घालते आहे 15-16 आणि जी मिरची भाजून घेतली होती ती पण घालते आहे आणि याला जाडसर छान वाटून घ्या आधी। त्याचबरोबर मी इथे 1 वाटी शेंगदाणे घालते आहे भाजलेले, अर्धा चम्मच जिरं, अर्धा चम्मच मीठ आणि अर्धा चम्मच मी ते लाल तिखट घालते आहे आणि याला छान जाडसर वाटून घेतलं आहे आणि थोडी साखर घातली आहे। आणि तुम्ही बघू शकता आपली पालकपुरीसोबत लागणारी चटणी एकदम रेडी आहे। आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।